श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे. स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होत असते. चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस. आमची कृपा तुझ्यावर निरंतर बरसत असते. तू नेहमी सकारात्मक विचार करत राहा, म्हणजे नेहमी सकारात्मक ऊर्जा तुझ्यात राहील. या सकारात्मक ऊर्जेमुळे तुझ्या ज्याही कामात ज्या गोष्टी तू भाग घेशील त्यात तुला नक्कीच यश मिळेल. तुम्ही काय विचार करता, कसा विचार करता हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून नेहमी सकारात्मकच विचार कर, म्हणजे तुझ्यासोबत सर्व सकारात्मकच घडेल. हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देत असते जे तुम्ही मागत असता, जसा विचार करत असता. म्हणून तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आण. आम्ही नेहमी तुझ्या जवळपासच असतो. तुम्ही आमची सेवा एवढी मनापासून करता ते पाहून आम्हाला खूप आनंद होत असतो. तुझ्या भक्तीमध्ये खूप खरेपणा, खूप निस्वार्थीपणा असतो. आम्हाला तो खूप आवडतो. त्यामुळे खूप दिवसांपासून जी तुझी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, तुझ्या मनामध्ये आहे, जी इच्छा तू आम्हाला सांगत आहेस, ती तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होणार. तुझे ते काम लवकरच पूर्णत्वाला येणार. ज्यात खूप दिवस झाले अडथळे येत आहेत, तुला तुझ्या त्या कामात लवकरच यश मिळणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. बाळा, तू एक पवित्र आत्मा आहेस. तुझे मन खूप पवित्र आहे. तू कधीच कोणाचेही वाईट केलेले नाहीस किंवा वाईट चिंतलेले नाहीस, हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच तुझे स्थान आमच्या हृदयात आहे. तुझ्यासारखी पवित्र, साफ मनाची व्यक्ती या कलयुगात कमी पाहायला मिळतात. म्हणून तुझ्यातील हा अनमोल ठेवा तू जपून ठेव. तू कधीच कोणाला त्रास दिला नाहीस, पण तुझ्यासोबत खूप काही वाईट घडलेले आहे. पण तरी देखील तुम्ही तुमच्या मनाची शक्ती जपून ठेवलेली आहे आणि तू तुझे सर्व दुःख, त्रास, जीवन आमच्या चरणांवर सोपवलेले आहेस. त्यामुळे आता तू कोणतीच काळजी करू नकोस. कोणीच तुझ्या वाट्याला जाणार नाही. आमचे आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुझ्या भोवती नेहमी असणार आहे. तुझे कधीच वाईट होणार नाही आणि तुझ्या जवळच्या माणसांना तुझे महत्त्व, तुझे मोल लवकरच कळणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला हे जे तुमचे चांगले संस्कार देत आहात ते पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न होत आहोत. तुझ्या चांगल्या संस्कारांचा वारसा असाच पुढे चालत राहील, हा आमचा तुला आशीर्वाद आहे. त्यामुळे बाळा, आता तू कोणतीच काळजी करू नकोस. सगळे तुझ्या आयुष्यात चांगलेच घडणार आहे. पूर्ण विश्वास ठेव आणि तू काळजी कशाला करतेस. तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुझे कधीच वाईट होऊ देणार नाही आम्ही. त्यामुळे तू निश्चिंत राहा. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा,
सगळ्या गोष्टी तुझ्या विरुद्ध होत आहेत, म्हणून तू खचून जाऊ नकोस. आम्हाला माहिती आहे तुझ्या सर्व आशा ह्या संपत चाललेल्या आहेत. सगळे रस्ते बंद होताना तुला दिसत आहेत. सगळीकडे अंधार तुला दिसू लागलेला आहे. पण बाळा, तू घाबरू नकोस. इथून पुढे आमचा खेळ सुरू होणार आहे. कोणतीही गोष्ट होण्यासाठी, घडण्यासाठी त्याची वेळ यावी लागते. वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नसते. त्यामुळे तू हार मानू नकोस. लवकरच न कळत तुझ्या समोर एक असा क्षण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली आहेस. त्यामुळे निराश होऊ नकोस. आम्हाला माहिती आहे तुझ्याच माणसांनी तुझी साथ सोडलेली आहे. त्यांनीच तुला धोका दिलेला आहे. पण तुम्ही एकटे नाही. कोणी तुमच्याबरोबर असो वा नसो, पण आम्ही मात्र नेहमी तुझ्याबरोबरच आहोत. तू निश्चिंत राहा. तू जेवढे गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे. पण यासाठी तू फक्त संयम ठेव. तू हार मानू नकोस. उठ आणि नव्याने तयारीला लाग. कारण आता इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघणार आहेत. त्यासाठी तू फक्त आम्ही तुला जे सांगत आहोत ते काळजीपूर्वक ऐक आणि त्याप्रमाणे वाग. तुझे कल्याण होणार. तुझ्यावर आलेल्या ह्या अडचणीची तू जास्त चिंता करू नकोस. चिंता करण्यापेक्षा आमचे चिंतन कर, म्हणजे तुझ्या सर्व चिंता ह्या आपोआपच दूर होतील. स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही. बाळा, प्रत्येक गोष्टीचा फक्त विचार करत बसू नकोस. त्या गोष्टी, तुझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न कर. म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती कर. आशा कधीच सोडू नकोस. या आशेवरच सर्व जग चालू आहे. आशा संपली की सर्व काही संपून जाते. एक दिवस सर्व काही चांगले होणारच आहे. ही आशा कधीच सोडू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझे सगळे चांगले होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.